बोलतो कोंबडा कोंबडा काय बोलतो खूप टेस्टी आहे हा लाजवाब एक नंबर टेस्टी एकदम तर गाईज आपल्यासोबत सूरज आणि ओमकार कनेक्टेड झालेले आहेत तर सज्ज आहोत आम्ही आणि पर्सन दादा आपला आहे फॉर्मला येते खूप वेळानंतर वाट पाहिली आम्ही त्या सौरभ भाऊची पण तो काय आला नाही तर अक्षरशः वैतागलेला आहे पर्सन दादा आणि आम्ही पण सगळे तर आम्ही आता चाललेलो आहे आमच्या डेस्टिनेशन कडे तर तुम्हाला तर माहिती आहे मित्रांनो आपले डेस्टिनेशन काय आहे SP फार्म सो चला जाऊया आता आपण SP फार्मला Guys, are you ready? Yes, we are ready. So let's go. तर गाईज फायनली आपण आलेलो आहे SP फार्म येथे तर आल्या लगेच आम्ही ज्या जेवण बनवण्यासाठी ज्या गोष्टी लागतात फॉर एक्झाम्पल तुम्ही बघितला गेला तर गाजर आपलं सॅलेड्स तो बघायला आलो तर इथे बघितलं तर आपले निखिल दादा आणि मनोज भाऊ यांचं काम इथं एकदम करेक्ट कार्यक्रम चालू होता जोरात कार्यक्रम चालू आहे इथं त्यांनी बघू शकता खूप सारा असं सॅलेड्स कापून ठेवलेलं आहे अशीच मेहनत आमची प्रत्येकाची बघू शकता तुम्ही सूरज वगैरे आलेला आहे एक जण प्रत्येक गोष्टीमध्ये कामाला लागलेला आहे तर बघू शकता अनिलदा पण जोरात असा जेवण बनवण्याचा कार्यक्रम चालू आहे अनिलदाचा खूप मोठा असा हातभार आहे तर गाईज आम्ही आता इथे आलेलो आहे फार्म हाऊसमध्ये तर सोबत आपल्या मनोज सुद्धा भेटलेला आहे तर तुम्हाला सभोवतालचा आपल्या सगळ्या फार्म हाऊसचा व्ह्यू दाखवतो हे बघा आणि इथे आपला स्विमिंग पूल सुद्धा आहे तर थोड्याच वेळामध्ये आम्ही इथे अंघोळ सुद्धा करणार आहोत आणि सूरज सुद्धा रेडी झालेला आहे हेच कधी उडी टाकतो तर काय बघू शकता सूरज सुद्धा सज्ज आहे आता पाण्यामध्ये उडी टाकण्यासाठी चड्डी नाही आणली तरी काय झालं कोणी इथं बघायला तुला आम्ही पण थँक्स लव यू फॉरएव्हर आम्ही पण आता अशी अंघोळ धुणार आहोत मित्रांनो थांब ना तू माझी इज्जत प्लीज ये छान या छान तर गाईज तुम्ही पाहू शकता हे आपले अन्सारी भाई आहेत यांनी आपल्याला इलेक्शन मध्ये आपली वहिनी निवडून येण्यासाठी खूप म्हणजे खूप सपोर्ट केलेला आहे थँक्यू धन्यवाद धन्यवाद तर मित्रांनो त्यांच्या सपोर्टमुळे आज खूप काही आपल्याला वोटिंग प्राप्त झालेले तर थँक्स टू अन्सारी भाई थँक्यू 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 चला तुम्हाला अजून दाखवतो आपली पब्लिक आलेली आहे की तिकडं जाऊन दाखवतो तुम्हाला मित्रांनो त्या फार्म हाऊसला आल्यानंतर ना आम्ही एन्जॉयमेंट तर सुरू झालेलीच आहे पण समोर बघायला गेलं तर खूप म्हणजे खूप अशी कामंसुद्धा आपले मित्र करत आहेत बघू शकता तुम्ही फार्म हाऊसचा व्ह्यू हे आपले दादा आलेले आहेत क्रॅबवाले दादा ठीक हो ना एकदम बढ़िया देखो अपना स्विमिंग पूल देखो तर गाईज आलेले आता रेस्ट करायला लोकांना जेवण वाढून तर गाईज तुम्ही पण या खायला आम्ही आता शेंगांचा बेत आहे आणि चिकन पकोडे आहेत आपले पाहू शकता सोबत आपले युवराज आहे ओमकार आहे
आणि मस्त रेस्ट चालू आहे आमचं इथे, कारण सर्वांची जेवणाची सोय वगैरे करून आम्ही खूप आता टायर्ड झालेलो आहे. दॅट्स वाय इथं आपण रेस्ट करण्यासाठी आलेलो आहे. मनोज भाऊ पण आहे आपला, येतोय तो आता, दमलो खूप. थोड्या वेळानंतर आम्ही परत स्विमिंग पूलमध्ये अंघोळ करणार आहोत. सो तुम्ही सगळे कनेक्टेड राहा आणि ब्लॉगची मजा घ्या. ओके मित्रांनो, आता आम्ही चाललेलो आहे स्विमिंग पूलमध्ये अंघोळ धुण्यासाठी. तर आपला मनोज पण आहे सोबत. हे काय चालू आहे? तर मित्रांनो खूप थंड पाणी दिसतोय आता. क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. काय थंड पाणी आहे खूप. त्या लोकांनी तिकडे बसवलं होतं मला. मी खरंच येणार होतो. शपथ हे सौरभ आहे ना. काय पाणी पण खूप थंड आहे आणि त्यात आताच आम्ही जेवण केलेलं आहे. दॅट्स वाय जेवढी पाहिजे थंडी तेवढी अंगामध्ये नाही आहे, म्हणून गरम होते खूप पाण्यामध्ये पण. आणि बघायला गेलं भाऊला खूप म्हणजे पोहता येत नाही, तर त्याला आम्ही सराव करतो त्याचा, कारण आपण एक्सपर्ट आहे पाण्यामध्ये पोहण्यासाठी. तुम्हाला तर माहिती आहे आपला तला फेमस आहे आपल्यासाठी. दॅट्स वाय आता त्याला शिकवतो पोहायला. आमची एन्जॉयमेंट खूप म्हणजे खूप चालू आहे, मजा आली खूप. अजून थोडे जण येणार आहेत आता थोड्या वेळामध्ये, पाहू शकता आमची पार्टी वगैरे चालू आहे इथे. तर मित्रांनो कसं वाटतं तुम्हाला? आम्हाला तर खूपच मजा आलेली आहे. तर चला थोडीशी एन्जॉयमेंट करतो आता पाण्यामध्ये. पाण्यामध्ये टाकला तर वाट लागेल. जेवतो आता. जेवणाला बघू शकतो तुम्ही. हे बघा मटन, भेजा, कालजी फ्राय, राईस. जेवतो आता. तर गाईच पाहू शकता तुम्ही, जेवणामध्ये आपल्या भेजा फ्राय, कोंबड्याचा मटन आणि बकऱ्याचा मटन आणि राईस, भाकरी वगैरे. काम 25 करत आहेत आपली सगळी गँग, पाहू शकता तुम्ही. तिकडे दादा आहे आपला. कोंबडीचा भेजा आहे का? ही सगळी गँग आहे आपली, पाहू शकता तुम्ही. आणि हा आपला नितीन दा, निखिलदा सोयी करतोय. मला टाका बघू कसा लागतं. हा टाका टाका, त्या टाका ना, टाका ना. दिस इज फेवरेट मित्रांनो, खूप खूप टेस्टी आहे हा. लाजवाब, एक नंबर टेस्टी एकदम. भेजा कसा लागतो मेजिंदा? कसा लागतो? लाइक शेयर एंड सब्सक्राइब गाइस. गाइस हे आपले सपोर्टिव्ह सिस्टीम आहे. हमारे भाई के ब्लॉग में लाइक कमेंट और सब्सक्राइब करो. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. विसरू नका. आणि कनेक्टेड राहा माझ्या ब्लॉगमध्ये. गाईज पाहू शकता आपला अनिल दादा आता उडी टाकतोय सूर. कोणाला शिकायचं असेल तर दादाकडून शिकायचा. आम्हाला पोहायला शिकवलेलं आहे यांनीच सगळ्यांनी. आपले पप्पा आहेत तिथं, अनिलदा पाहू शकता तुम्ही. आमच्या मनोजला पोहता नाहीत आपल्या. मनोजला आता दादा शिकवणार आहे. दादा प्लीज गिव्ह हिम ट्रेनिंग. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आमचे प्रसाद दादा पाटील आलेले आहेत. कसे पोहतात ते बघा. काय बोलता अनिल दा? मार उडी, चल मग शिकवलं का तू? घ्या लवकर. एक नंबर. हे बघ ना इकडे मनोज. अजून कोण राहिला? धरायला. ए धरा.
ए धर ए धर सौरभला ए धर सौरभला ए घ्या सौरभला ए घ्या सौरभला ए घ्या सौरभला घ्या बंद करो हाथ जोड़ के मैं मोदी साहब से गुजारिश करता हूँ एक सौरभला एक सौरभला ओमकार घे उचल गाय ख्वाहिश आहे फक्त आमची सौरभनी पाण्यात उतरून फक्त लगेच आलं पाहिजे झालं पाहिजे फक्त एकच मिनिट दोनच फक्त नितीन दा फक्त पाण्यात उडी टाक नितीन दा चल एकच मिनिट नितीन दा मानता फक्त हा चला इज्जत पहिला सगळा काढा अरे मी तीनदा सुरुडी म्हणते कसं अरे मी उतरतो ना एक नंबर आता कुठं ए धराला दिसतो का लागली ब्लॉग मध्ये आला पिंजरा आला शोधून काढले गाडीचं वस्ती बाईची आता जिरेला बसती तर मित्रांनो SP फार्मचा तुम्हाला मी जो साईडचा ग्रीनरी आणि जवळजवळ 7 एकरमध्ये हा वसलेला आहे SP फार्म बोराटपाडा येथे आहे. तर तुम्हाला मी सगळा साईडचा आंब्यांची झाडे वगैरे तुम्ही बघू शकता कसा पूर्ण भरलेला आहे. मी तुम्हाला सगळा इथला व्ह्यू दाखवतो जेणेकरून जर कोणाला यायचं असेल तर नक्कीच व्हिजिट करू शकता. मी कॅप्शनमध्ये इथला नंबरसुद्धा मेन्शन करतो जेणेकरून तुम्हाला कोणाला यायचं झालं तर येऊ शकता. हे बघा लोक पण आवर्जून येतं. काय बोलता हा इकडे ग्रीनरी सुद्धा बघू शकता झाडं झुडपं सब भरलेलं आहे पूर्ण. आणि बघायला गेलं तर हा इथला साईडचा पूर्ण इथे लोकसुद्धा आवर्जून येतात हे बघू शकता इथे. आणि इथला एक व्ह्यू दाखवतो तुम्हाला साईडचा क्रिकेटसुद्धा लोक खेळतात. क्रिकेट पटांगणसुद्धा आहे इथे मित्रांनो. जवळच दाखवतो तुम्हाला आपल्या थोड्याच अंतरावरती आहे. हे बघा हा ग्राउंड पूर्ण क्रिकेटचा आहे. कोणाला जर इथे क्रिकेट खेळायची इच्छा झाली जर कोण पर्यटक फिरायला आले इथे फार्म हाऊसवरती तर क्रिकेटचं सुद्धा भव्य असा मैदान आहे इथे बघू शकता. ही पिच आहे इथे आणि हा ग्राउंड आहे पूर्ण. आणि तुम्हाला दाखवतो हे बघा इथे सुद्धा ग्रीनरी सुद्धा आहे. तर मित्रांनो इकडे रूम सुद्धा आहेत तुम्ही बघू शकता. जर कोणाला यायचं झालं तर इकडे रूम सुद्धा आहे. बाथरूम सुद्धा आहेत. बाथरूम आहे विथ AC सुद्धा आहे बघू शकता. खूप सुंदर असा जवळजवळ इकडे 4-5 रूम आहेत. तिकडे पण आहेत तुम्हाला दाखवलं. आणि स्विमिंग पूल सुद्धा हा खूप मोठावाला स्विमिंग पूल आहे बघू शकता तुम्ही इथे.
आणि समोर तिकडे सुद्धा रूम आहेत आणि छोटा स्विमिंग पूल तुम्ही पाहू शकता तिथे आहे. हे बघा मी तुम्हाला दाखवतो. हे बघा स्विमिंग पूल आपला. आणि आणि इकडे सुद्धा कोंबड्या पकडायचं काम चालू आहे. एक पण नाही भेटणार तुम्हाला. एक पण नाही भेटणार तुम्हाला. एक पण नाही. ए बघ चिमणे आहेत कोंबड्या. ए बघायला बघायला. भाई मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं. काय ना भेटणार. अभी किधर जाएगा. ये पकड़ा पकड़ा. ये पकड़ा पकड़ा. ये पकड़ा पकड़ा. ये धावला. ये धावला. ए कमन. ए बघ इकडे सगळ्या. हे सगळ्या इकडे आहेत. काय बोलतो कोंबडा. कोंबडा काय बोलतो. याला काय भेटणार नाही. याला काय भेटणार नाही. झाड तोडा. काहीच आताच स्विमिंग वगैरे आमचा करून झालेलं आहे. बघू शकता खूप म्हणजे खूप टायर झालो. दमलो खूप मजा आली आणि खूप चांगला एक्सपिरियन्स होता SP फार्मचा. तुम्ही बघू शकता सभोवतालचा परिसर पण खूप म्हणजे खूप सुंदर आहे असा SP फार्मचा. तर आता थोड्याच वेळात मित्रांनो ब्लॉग इथेच एंड करतो. ब्लॉग जर तुम्हाला मित्रांनो आवडला तर नक्कीच आपल्या चॅनलवरती लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर लवकरात लवकर आपण नेक्स्ट नवीन ब्लॉगमध्ये भेटूया. सो बाय बाय गुड बाय टेक केअर.